घरपट्टी वाढीवरून सांगली पेटली. लोकहित मंचचा प्रशासनाला थेट सवाल. घरपट्टी वाढीचा खेळ खडोबा करून नक्की कोण गेले? सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही आता खरोखरच राहण्यायोग्य राहिली आहेत? एखादे पर्यटनस्थळ बनली आहेत की केवळ प्रशासकीय प्रयोगांची शाळा? असा उद्विग्न प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. शासनाने हे शहर IAS अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र म्हणून घोषित केले आहे का? असा खोचक व उपरोधिक सवालही आता चौकाचौकांत रंगू लागला आहे. प्रशासकीय निर्णय आणि नागरिकांची ओढाताण. प्रशासकीय राजवटीच्या काळात मोठमोठे धोरणात्मक निर्णय घ्यायचे, त्यांची घाईघाईने अंमलबजावणी सुरू करायची आणि अचानक बदलीचा आदेश आला की काढता पाय घ्यायचा. असाच पायंडा पाहायला मिळत आहे. मागे राहिलेल्या या तुघलकी निर्णयांचा आर्थिक भार मात्र निष्पाप नागरिकांना आणि नंतर येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे नवे अधिकारीही त्याच जुन्या धोरणांची जोमाने अंमलबजावणी सुरू ठेवतात. हे शहराचे भाग्य समजायचे की सामान्य नागरिकांचे दुर्दैव? हे उलगडण्याआधीच प्रशासकीय बदल्यांचे नवे पर्व सुरू होते. मोर्चे, आंदोलने आणि निर्णय प्रक्रियेचे वास्तव. लोकशाही मार्गाने होणारे मोर्चे, आंदोलने, धरणे आणि उपोषणे सुरूच राहतील. परंतु या आंदोलनांचा प्रशासकीय निर्णयांवर खरोखर काही परिणाम होईल का? हा प्रश्न विचारणेही आता निरर्थक ठरत चालले आहे. कारण निर्णय आधीच ठरलेले असतात, कधी बंद खोलीत, कधी रंगीबेरंगी सादरीकरणाच्या प्रेझेंटेशन पडद्यावर, तर कधी सोशल मीडियावरील चर्चेचा रोख पाहून. अंतिम निष्कर्ष मात्र आधीच पक्का झालेला असतो. आपला निर्णय कसा योग्यच आहे हे पटवून देण्यासाठी आकर्षक प्रेझेंटेशन, औपचारिक सुनावण्या, बैठका आणि संवादांचे देखावे उभे केले जातील. नागरिकांना गुड फील देण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल, परंतु निर्णय बदलेल अशी अपेक्षा ठेवणे हीच सांगलीकरांची सर्वात मोठी भूल ठरेल. विश्वासाची जागा आता संभ्रमाने घेतली. एकेकाळी या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल जनतेच्या मनात अतोनात आदर आणि विश्वास होता. T.N. शेषन यांच्यासारखे कडक आणि लोकहितदक्ष अधिकारी मिळोत अशी प्रार्थना नागरिक करायचे. मात्र आज विश्वासाची जागा तीव्र संभ्रम आणि असंतोषाने घेतली आहे. घरपट्टी वाढीचा हा खेळ नेमका कोणी सुरू केला, कोणी पुढे नेला आणि याचा शेवट कोण करणार? याचे उत्तर येणारा काळच देईल. तोपर्यंत सांगलीकरांनी फक्त प्रेझेंटेशन पाहावीत, बैठकांना हजेरी लावावी आणि शेवटी आपल्यावर लादलेला निर्णय गप्पपणे स्वीकारावा. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरपट्टी वाढली पाहिजे का? नक्कीच होय, पण ती एका ठराविक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने असायला हवी. प्रशासनाने आधी नागरिकांचे म्हणणे ऐकून ते समजून घेतले पाहिजे. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन ताज्या आणि रोखठोक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.